मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की फुलवाती आणि साध्या वाती कशा तयार करायच्या। तर बघा मैत्रिणींनो, आता गौरी गणपतीचे तर दिवस आलेलेच आहेत। आपल्याला फुलवाती लागतात, साध्या वाती लागतात आणि आपल्याला करण्यासाठी काय काय वेळेस वेळ पण नसतो। तर चला आता आपण फुलवाती कशा बनवायच्या आणि साध्या वाती खिसणीच्या साहाय्याने कशा बनवायच्या ते तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, कसं होतं, अगोदरच जर तयारी केली तर आपली चिडचिड वगैरे होत नाही, पूजा ही शांतरित्या व्यवस्थित होऊ शकते मैत्रिणींनो। कारण कसं होतं, सणासुदीच्या दिवसाला सकाळी गडबड असते, मुलांना शाळेला जायचं असतं, त्यांना डबे करून द्यायचे असतात, पुन्हा गणपतीची आरती असते, पुन्हा गणपतीची पूजा असते, गौरी गणपती लगेच येतात। त्याच्यामुळे मैत्रिणींनो, आपण अगोदरच जर वाती आणि फुलवाती तयार केला तर आपली गडबड होत नाही, चिडचिड होत नाही, रागराग होत नाही। तर चला, खिसणीच्या साहाय्याने साध्या वाती आणि फुलवाती कशा बनवायच्या मी तुम्हाला आता 2 मिनिटात शिकवते। तर चला करूया सुरुवात। तर मैत्रिणींनो, तुम्हाला थंबनेलवरनं कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कोणता आहे आणि कशाबद्दल आहे। तर मैत्रिणींनो, बघू शकता आता आपण फुलवाती कशा बनवायच्या ते सांगणार आहे तुम्हाला, आणि साध्या वाती पण खिसणीच्या सहाय्याने कशा बनवायच्या ते तुम्हाला मी दाखवणार आहे। तर चला मैत्रिणींनो, करूया सुरुवात। हा मी कापूस झाडाचा कालच आणलाय बघा, आणि भरपूर असं नवीन कापूस छान आहे, खूप असं पिंजून घेतलेलं आहे। तर बघू शकता ह्याच्या सहाय्याने फुलवाती खूप सुंदर आणि छान होणार आहेत। तर आता मी तुम्हाला सांगते कशा करायच्या त्या। बघू शकता आता फुलवातीसाठी आपल्याला थोडासा कापूस घ्यायचा आहे, असं आपल्याला करून घ्यायचं आहे। आणि नंतर मैत्रिणींनो, काय करायचं आहे, आपल्याला असा पिळा घालून घ्यायचा आहे। एका साईडनं पिळा घातला की दुसऱ्या साईडनं घालायचा आहे, आणि मग तिसऱ्या साईडनं घालायचं आहे, आणि मग आपल्याला काय करायचं आहे, चौथ्या साईडनं पिळा घालून घ्यायचा आहे। फुलवातीसाठी खूप छान आणि सोपी आयडिया आहे। आणि आता काय करायचं, हे चारही पिळे आपल्याला एकत्र करायचे आहेत। बघू शकता, हा पिळा घ्यायचा आहे, आणि नंतर हा दुसरा, आणि नंतर हा तिसरा इकडचा, आणि नंतर हा चौथा। अशा पद्धतीने आपली फुलवात बघा किती सुंदर आणि छान होते। तर अशा पद्धतीने टोक थोडंसं जास्त काढायचं आहे मैत्रिणींनो। तर बघू शकता आता इथे मी दुधाने वात तयार करणार आहे। तर बघा आपली फुलवात किती सुंदर आणि छान झालेली आहे। या प्रकारे सुद्धा तुम्ही फुलवाती खूप फास्ट आणि लवकर करू शकता। तुम्हाला आता दुसऱ्यांदा दाखवते, व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला कळेल। एक दोनदा जरी बघितलं ना तर ताई तुम्हाला लगेच जमून जाईल। अशा पद्धतीने आता दुसऱ्यांदा दाखवते। असं थोडंसं ताटलीसारखं करायचं आहे आपल्याला। आधी कापूस व्यवस्थित पिंजून घ्या, पिंजून घेतलं ना तर लगेचच आपली फुलवात फुलते आणि खूप छान अशी दिसते। अशा पद्धतीने काय करायचं आहे, इकडे असा पिळा घालून घ्यायचा आहे, चारी बाजूने पिळे घालायचे आहेत। एकदा, आता हे दोनदा पिळा घालायचा आहे, आणि नंतर आपल्याला तीनदा पिळा घालून घ्यायचा आहे, आणि हा चौथा पिळा घालून घ्यायचा आहे। आणि आता खूप सोपं पद्धत आहे मैत्रिणी, हे चारही पिळे आपल्याला एकत्र करायचे आहेत। आता हे दोन एकत्र करा आधी, आणि नंतर काय करा, हे दोन एकत्र करा, हे एक आणि हा एक। बघा आपली फुलवात किती सुंदर दिसते। आणि अशा पद्धतीने चारही पिळे आपल्याला एकत्र करून दुधाच्या साहाय्याने असं वळायचं आहे। तर बघू शकता आपली फुलवात किती सुंदर आणि छान फुललेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही नक्की फुलवाती करून बघा। तुम्हाला दाखवते किती सुंदर आपली फुलवात झालेली आहे। आता मी तुम्हाला अजून एकदा तिसऱ्यांदा दाखवते। तुम्हाला जर जास्त भरीव पाहिजे असेल तर जास्त कापूस घ्या, थोडेसे कमी असेल तर कमी घ्या, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करा। असं ताटलीसारखं करायचं आहे, आणि आपल्याला चारी बाजूनी टोक काढायचे आहेत। एकदा, पुन्हा हे दोनदा, पुन्हा हे तीनदा, आणि इकडं असं चारदा असं टोक काढायचं आहे। आणि हे चारही टोक आपल्याला एकत्र करायचे आहेत, हे आणि हे एकदा, आणि नंतर हे टोक, आणि नंतर हे टोक, आणि मग हे चारही टोक आपल्याला एकत्र करून फुलवात बनवून घ्यायची आहे मैत्रिणींनो। बघा आता सणासुदीचे दिवस आलेत, फुलवाती सगळ्यांना लागतात। अशा पद्धतीने आपली फुलवात तयार झालेली आहे। बघा किती सुंदर आणि छान दिसते फुलवात। मागून पण बघा फुलासारखं त्याला आकार आलेला आहे। अशा पद्धतीने खूप सोपं आहे मैत्रिणींनो, तुम्ही फुलवाती अशा पद्धतीने बनवू शकता। तर बघा मैत्रिणींनो, मी किती फुलवाती तयार केल्यात लवकर सोप्या पद्धतीने। आता दुसरीची स्टेप आहे, किसणीच्या साहाय्याने आपल्याला साध्या वाती तयार करायच्या आहेत। त्यासाठी काहीच लागणार नाही, आपल्याला किसणी लागणार आहे, आणि आपल्याला उदबत्तीची काठी लागणार आहे,
ही उदबत्तीची कांडी आहे. आपल्याला वरचं जे आहे उदबत्तीचं ते सर्व काढायला घ्यायचं आहे. मी आता इथं काढलेलं आहे, राहिलेलं पण आपल्याला काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं. आता उदबत्तीचा वापर करून आपल्याला छान अशा वाती बनवायच्या आहेत. तर बघू शकता आता आपल्याला सरळ अशा एकसारख्या वाती बनवायच्या, साध्या वाती. अशा पद्धतीने कापूस घ्या आणि नंतर ज्या आपल्या घरामध्ये खिसणी असते ती खिसणी घ्यायची आहे. आणि आता हा जो कापूस आहे ना तो आपल्याला आता ह्याच्यावर ठेवायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदाच फिरवायचं आहे, रिव्हर्स घ्यायचं नाही. आपल्याला पुढंच जायचं आहे, मागं यायचं नाही. परत हे अजून पुढं इथं घ्या, पण तुम्ही मागं येऊ नका. परत ह्या आता इथं घ्यायचे राहिले ते पण करा असं, आणि परत अजून व्यवस्थित करा. हां, बघा किती छान आपल्या ह्याच्या साह्याने सुद्धा वाती सुंदर आणि छान होतात मैत्रिणींनो. तर अशा पद्धतीने तुम्ही उदबत्ती आणि खिसणीच्या साह्याने सुद्धा वाती बनवू शकता. किती सुंदर आपली वात झालेली आहे. आता तुम्हाला दुसऱ्यांदा सांगते. आता असा जरा कापूस घ्या तुम्ही. आणि खिसणीचा वापर कशासाठी होतो? फिटनेससाठी. कारण कापूस आपला खूप असं मऊसूद असतो, हाताला चिटकतो. आणि खिसणीचा वापर केले ना तर सरळ आपल्या वाती तयार होतात. तर बघू शकता आता ही उदबत्ती ह्याच्यात ठेवायची आहे. आणि फक्त एकदा आपल्याला घ्यायचं आहे, मागं ओळू नका. व्यवस्थित बघा, एकदाच फक्त समोरून आपल्याला करायचं आहे. अशा पद्धतीने करून घ्या. आणि नंतर हे जे राहिलेलं आहे ते पण असं करा. अजून मागे या आणि असं करा, असं करा आणि परत असं करा. परत एकदा दोनदा असं घासा. बघा आपली वात किती सुंदर आणि छान झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही उदबत्तीच्या साह्याने खिसणीच्या साह्याने वाती बनवू शकता. तर बघा किती सुंदर आपल्या वाती तयार झालेल्या आहेत. अशा आज्यात तुम्ही काढा बाहेर. बघा किती वात आपली सुंदर आणि छान झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही वाती बनवू शकता मैत्रिणींनो. आता मी तिसऱ्यांदा अजून एकदा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात व्यवस्थित येईल. लांबीलाही छान होतात, एकसारख्या होतात, पातळ होतात आणि खूप मस्त अशा दिसतात पण. तर तुम्ही एक 10 ते 15 मिनटात भरपूर अशा वाती तुम्ही बनवू शकता. तर बघा आता ही उदबत्तीची काडी आहे, ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि फक्त आपल्याला असं फिरवायचं आहे. काहीच अवघड नाही मैत्रिणींनो, तुम्हाला लगेच जमून जाईल. खूप छान आणि मस्त होतात अशा वाती. खिसणीमुळं ना आपल्याला हाताला पण असं घासताना छान वाटतं आणि कापूसही हाताला चिटकत नाही आणि व्यवस्थित एकसारखे आपल्याला वाती होतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे घेतलं ना तर असं करायचं नाही, फक्त असंच करायचं. असं केलं ना तर आपली ती वात आहे ती उलगडते. त्यामुळे नेहमी असं करा, माघारी येऊ नका. बघू शकता की बघा साध्या वाती तयार झाल्या, भरपूर फुलवाती तयार झाल्या, खूप छान झाल्या. आता काय कायांच्यात सत्यनारायणची पूजा असते किंवा काय कायांच्यात काय होतं माहिती आहे का, हळदी कुंकाच्या सुद्धा फुलवाती लावल्या जातात. आता त्या हळदी कुंकाच्या फुलवाती कशा लावायच्या सांगते. आता आपल्याला 2 वाटीमध्ये मी दूध घेतलेलं आहे आणि थोडीशी आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. ह्यात सुद्धा हळद टाकते मी. आणि काय करायचं, ह्यात कुंकू टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला फुलवातींना हळद कुंकू लावून घ्यायचे आहे. बघू शकता. आणि ह्या ठिकाणी आपल्याला दूधच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हळद घालून घेतलेली आहे. तर बघू शकता आता आपल्याला फुलवातीला हळदी कुंकूच्या फुलवाती बनवायच्या आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, अगोदर हळदीचं पाणी असं लावून घ्यायचं आहे आणि नंतर कुंकवाचं पाणी आपल्याला म्हणजे कुंकू जे कालवलं आहे ते आपल्याला लावून घ्यायचं आहे. बघा आपल्याला हळदी कुंकवाच्या सुद्धा फुलवाती खूप सुंदर आणि छान दिसतात. आणि ह्या हळद कुंकू लावलेल्या फुलवातीसुद्धा देवाला मान असतो ह्याचासुद्धा. आणि आता गौरी गणपतीसुद्धा बऱ्याच ताईंच्यात प्रथा असते की हळदी कुंकू ह्या वाती लावलेत पाहिजेत. जसं आपण देवाला वगैरे हे चतुर्थीच्या वेळेस वगैरे बनवतो ना देवाला फुलवाती वगैरे, त्यावेळेस बघा हळदी कुंकूच्याच आपण फुलवाती बनवतो. अशा पद्धतीने तुम्ही हळदी कुंकूच्या फुलवाती बनवू शकता. तर बघू शकता किती छान आता या हळदी कुंकूच्या सुद्धा फुलवाती दिसत आहेत. तर आता हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.